देतात ते महाराष्ट्राच्या नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठीच येतात. अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठीच येतात. अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्रातल्या जनतेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात. अमित शहा या देशाचे सहकार मंत्री आहेत आणि अमित शहा जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे. पुण्यामध्ये वैकुंठलाल मेहता नावानं सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठी संस्था काम करते आहे, जी महाराष्ट्रात उभी आहे. अमित शहा म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून. ज्यांना जे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात आहेत त्यांना फोडण्यासाठी अमित शहाने काय केलं की आपल्याकडल्या सहकार खात्याचा वापर करून अनेक सहकार कारखान्यांचे संचालक, संस्थापक, चेअरमन यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ते सहकार कारखाने बंद करण्याचं दबाव आणला. आणि जे त्यांच्याकडे गेले, अजित पवारांसारखे असतील किंवा मुश्रीफ असतील, त्यांच्याही कारखान्यावर धाडी यांच्या काळात पडल्या म्हणून कारखाने मोडीत नाही निघाले. जरंडेश्वर काय झालं? जरंडेश्वरचं तो का पवार साहेबांनी घोटाळा केला किंवा मुश्रीफांचा कारखाना असेल. अनेक कारखानदार या महाराष्ट्रातले दिल्लीला बोलवलं जातं आणि त्यांच्या कारखान्यासंदर्भातल्या लहान सहान काही चुका असतील, सहकार एवढं मोठं क्षेत्र आहे, त्याचा भाऊ केला जातो, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि मग त्या कारखानदारांना भाजपमध्ये घेतलं जातं. ही त्यांची एक मोडस ऑपरेंडी आहे. हे काही शरद पवार साहेबांनी केलं नाही. धनंजयराव गाडगिळांपासून या महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं काम सुरू आहे, ते आतापर्यंत सुरू आहे. माननीय पवार साहेबांनी सुद्धा कारखाने जिवंत राहावेत, कारण ग्रामीण भागाचं अर्थकारण हे सहकार कारखान्यांवरती, सहकारावरती उभा आहे. आणि मग यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकानं सहकार चळवळ जिवंत राहावी, वाढावी म्हणून योगदान दिलंय. मिस्टर अमित शहाने दिलेलं नाही. या उलट गुजरातमध्ये जाऊन बघा, बँका सहकार क्षेत्रातल्या कशा लुटल्या जात आहे. कोविड काळामध्ये, नोटबंदीच्या काळामध्ये गुजरातमधल्या सहकार बँकात कसे घोटाळे झाले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. महाराष्ट्रात हे झालं नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सहकारी बँका ज्या विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत आणि सहकार कारखाने जे विरोधी पक्षाच्या ताब्यात आहेत ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याला हे सहकार मंत्र्याचं काम नाही. एक कारखाना बंद पाडला जातो, अडचणीत आणला जातो, तेव्हा त्याच्यावरती हजारो लोकांची कुटुंब ही उभी असतात. अमित शहा हे व्यापारी आहेत, व्यापारी राजकारणी आहेत, त्याच्यामुळे त्यांना सहकाराचं दुःख कळणार नाही, वेदना कळणार. ते शेअर मार्केटमधले व्यापारी आहेत आणि सहकार क्षेत्र हे शेअर मार्केटप्रमाणे चालवलं जात नाही.